तीर्थक्षेत्र पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात। त्याचप्रमाणे पंढरपूरजवळ पखालपूर गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्त येत असतात। याचाच इतिहास जाणून घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज बाळ यांनी। सध्या राज्यात आणि देशात गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे। आपण पंढरपूरच्या शेजारी असलेल्या पखालपूर येथील नवसाला पावणाऱ्या गणपतीच्या मंदिरात आहोत। हे हेमाडपंथी मंदिर आहे। राजा रामदेव राय यांचा जो प्रधान होता त्यांनी हे हेमाडपंथी मंदिर आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उलट्या नागाचं चित्र आहे। या नागाचा फणा हा उलटा आहे असं हे प्रसिद्ध मंदिर आहे। या मंदिराचा इतिहास म्हणजे पंढरपूरचे माजी आमदार तात्यासाहेब डिंगरे यांचे वंशज पूर्वज जे होते ते उत्तर काशीतील पखानपूर या गावातील होते। या ठिकाणी दर्शनासाठी त्यांना वारंवार जायला लागायचं। त्यावेळेस ह्या मार्गे ते उत्तर काशीला जात होते आणि त्यांचं कुलदैवत होतं हे डिंगरी कुटुंबांचं। आणि ज्यावेळेस त्यांचे प्रमुख जे होते ते थकले आणि त्यांनी त्या उत्तर काशीमधील गणपतीला सांगितले की आता मी थकलो आहे, मला वारंवार तुझ्याकडे येणं जमणार नाही। त्यावेळेस गणपतीला सांगितले की तुम्हाला माझ्याकडे येणं जमत नसेल तर मी तुमच्या सोबत येतो म्हणून गणपतीला सांगितलं। आणि ज्यावेळेस डिंगरे कुटुंबांचे पूर्वज हे पंढरपूर जवळ आले त्यावेळेस गणपतीने दृष्टांत दिला। त्यांनी मागे वळून पाहिलं असताना पाठीमागे गणपती दिसला आणि उत्तर काशीतील पखानपूर या गावावरून पंढरपूरच्या शेजारी या ठिकाणी पखालपूर या गणपतीचं मंदिर तयार झालं। हे स्वयंभू मूर्ती आहे। या ठिकाणी नवसाला पावणारा सोलापूर जिल्ह्यातील हा एकमेव गणपती म्हणून ओळखला जातो। आणि एक दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे या मार्गे ज्यावेळेस उत्तर काशीला जावं लागत होतं त्यावेळेस जकात देण्यासाठी या ठिकाणी हा एक 3 ते 4 फूट खोल रांजण या ठिकाणी ठेवलेला आहे। या रांजणामध्ये या ठिकाणी जकात म्हणजे दक्षिणा दिली जायची। हा रांजण या ठिकाणी आहे। हे वैशिष्ट्य आहे या हेमाडपंथी मंदिराचं। आणि अमरेंद्र गाडयांचा गणेश कोश आहे, त्या गणेश कोशामध्ये जगातली गणपतीचा उल्लेख आहे, त्यामध्ये आपल्या पखालपूर गणपतीचा उल्लेख आहे। आणि जागृत आहे, नवसाला पावणारा आहे। गणेश जयंतीचा उत्सव आणि इतर उत्सव ही डिंगरे कंपनी त्यांचे कुटुंबीय हे आनंदाने साजरे करतात आणि प्रसादाची वाटप केले जाते। सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारील कर्नाटक राज्यातील भाविक देखील या ठिकाणी गणेशाच्या दर्शनासाठी येताना आपल्याला दिसत आहेत। अभिराज ओबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।